नमस्कार मित्रांनो, मी गोट्या. तुमचं स्वागत आहे आपल्या रहस्यमय या कट्टा चॅनलवर. आज आपण कोकणातील एक अतिशय रहस्यमय आणि गूढ समजल्या जाणाऱ्या घटनेबद्दल जाणून घेणार आहोत. या घटनेला लोक चकवा या नावाने ओळखतात. चकवा म्हणजे नेमकं काय? लोकांच्या मते रात्रीच्या वेळी जंगलात, डोंगर भागात किंवा निर्जन रस्त्यावर एखाद्या व्यक्तीला अचानक दिशाभूल होते. रस्ता पूर्णपणे अनोळखीचा असूनही व्यक्ती एका जागी गोल फिरत असतो. कितीही प्रयत्न केला तरी त्याला योग्य मार्ग सापडत नाही. काही लोक यामागे वैज्ञानिक कारण सांगतात. अंधार, भीती, मानसिक गोंधळ किंवा दिशेचा अंदाज चुकणे यामुळे असे होऊ शकते, असे त्यांचे मत आहे. पण ग्रामीण भागातील अनेक लोकांचा यावर खूप विश्वास आहे. हा प्रकार काही अदृश्य शक्तीचा असू शकतो, असे त्यांचे मत आहे. जुन्या लोकांच्या कथानुसार चकवा लागलेल्या व्यक्तीला कधी कधी दूरवर असा एक प्रकाश दिसू लागतो आणि तो प्रकाश जणू काही त्यांना बोलवत आहे असं त्यांना भास होत आहे. अनेक जण त्या प्रकाशाच्या मागे जातातही आणि रस्ता भटकतात. मग अशा वेळी काय करायचे? तर जुन्या जाणत्या लोकांनी काही यावर उपाय सांगितले आहेत. सर्वप्रथम घाबरून जायचे नाही, शांतपणे राहणे. काही जण तर कपडे उलटे घालतात, तर काही जण आपल्या कुलदेवतांचे नामस्मरण करायला सांगतात आणि एकाच ठिकाणी थांबून सकाळ होण्याची वाट बघायला सांगतात. मग हाच सर्वोत्तम उपाय आहे असं त्यांचं मत आहे. मग माझ्या आजोबाबद्दल एक घटना आहे. मला एक तिने आजोबांनी घटना सांगितलेली आहे, ती खूप प्रसिद्ध आहे. एकदा तिने रात्री घरी येताना त्यांना खूप उशिरा झाला होता आणि तिने रात्रीच्या वेळी घरी येत असताना त्यांनाही तो एक चकवा लागला. तिने बरेच उशीर सरळ खूप सरळ चालत होते, पण चालता चालता सकाळ झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की रात्रभर आपण एका मोठ्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारत आहे. हा त्यांचा एक अनुभव आहे. तो अनुभव मला त्याने सांगितला होता आणि तो अनुभव जो आहे त्याने आयुष्यभर हा कधीच विसरला नाही. आज ही चकवा हा विषय लोकांच्या खूप चर्चेत आहे आणि ते कुतूहलाचा विषय आहे. तर काहींसाठी तो केवळ मानसिक भ्रम आहे, तर काहींसाठी तो अदृश्य शक्तीचा एक खेळ आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? चकवा हा फक्त एक भास आहे की खरंच काही रहस्यमय शक्तीचा प्रभाव आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रहस्यमय कट्टा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.